राज आणि उद्धव ठाकरेंनी आणखी एक निमंत्रणाचं पत्रक जारी केलंय। महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला मराठी बोलताना पाहायचंय ही सुरुवात असल्याचं या पत्रकामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। अगदी परवाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र पत्रक प्रसिद्ध करत सगळ्यांना जल्लोषासाठी उपस्थित राहण्याचं आवाहन केलं होतं। विजय तुमचा आहे, आम्ही फक्त तुमच्या बाजूने लढत होतो, त्यामुळे जल्लोष देखील तुम्हीच करायचा आहे असं या पत्रात नमूद करण्यात आलं होतं। अजय माने आपल्याला अधिक अपडेट देतील। अजय, आजच्या पत्रात नेमका काय मजकूर आहे? आपण जर पाहिलं तर आजचं पत्र खरं तर बोलकं आहे, कारण की महाराष्ट्राचा जो नकाशा आहे तो पत्रावर संपूर्णतः भगवा नकाशा जो आहे तो आहे। त्याच्यासोबतच महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस मराठी बोलताना पाहायचं आहे प्रश्नचिन्ह, मग ही सुरुवात आहे उद्गारवाचक चिन्ह, असा एक आशय जो आहे या सगळ्या आजच्या पत्रिकेवर आहे। त्याच्यानंतर मग आमंत्रण, पुढचा कार्यक्रम होणार आहे, किती तारखेला होणार आहे, किती वाजता होणार आहे, आणि आपल्याला जाहीर खुलं आमंत्रण आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे असा आशय जो आहे तो आजच्या एकंदरीत या निमंत्रण पत्रिकेवर पाहायला मिळतोय। या आधी आपण जर पाहिलं तर वाजत गाजत या, गुलाल उधळत या, आज विजय तुमचा आहे अशी आमंत्रण पत्रिका होती, आणि त्याच्यानंतरची आजची पत्रिका जी आहे ती पुन्हा एकदा चर्चेचा विषय आहे, कारण की महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस मराठी बोलताना पाहायचा आहे का, मग प्रश्नचिन्ह, आणि मग ही सुरुवात आहे। आणि तो मग 5 तारखेचा विजयोत्सवाचं हे संपूर्ण निमंत्रण जे ते आज पुन्हा एकदा जाहीर केलेलं, आणि सगळ्यात विशेष बाब म्हणजे की आपल्याला जाहीर खुलं आमंत्रण, आणि त्याच्या खालची जर नावं पाहिली तर ती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांचीही आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे पुन्हा एकदा मराठी एकंदरीत संपूर्ण मतदारांना किंवा मराठी नागरिकांना, महाराष्ट्राच्या जनतेला हे आव्हान आणि हे निमंत्रण पत्र जे ते देण्यात आलेले, पण या ठाकरे बंधूंनी एकत्र हे निमंत्रण पत्र दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं। बरोबर आहे, पुन्हा एकदा एकत्र निमंत्रण पत्रक या ठाकरे बंधूंकडून जारी करण्यात आलेलं आहे, आणि महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस मराठी बोलताना पाहायचंय तर मग ही सुरुवात आहे असं ठळक अक्षरात लिहिण्यात आलेलं आहे। अजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।